श्री स्वामी समर्थ. लय दिवस झालं मी स्वामींचा व्हिडिओ म्हणजे बनवलाच नव्हता, ब्लॉग बनवलंच नव्हतं. कारण का प्रचिती तर आली होती मला, पण मला सांगायला टाईम नव्हतं. मी थोड्या अडचणीत होती म्हणून मी व्हिडिओ बनवला नव्हता. आता म्हणजे मला 2 अनुभव आहेत स्वामींचं, टोटल 2 आहेत. त्यातलं एक सांगणार आहे, आत्ताचं सांगणार आहे. पाठीमागच राहू द्या, नंतर सांगेन तुम्हाला. त्याचा पण व्हिडिओ बनवेन मी. गुरुवारी म्हणजे आज शनिवार आहे, तर परवा दिवशी परवाशी मी गाडीवर चालली होती, असंच बाहेर दुकानात चालले होते. जाताना सकाळच्या 10-11 वाजल्या होत्या. आणि त्या दिवशी संध्याकाळीच मी म्हणजे बुधवारी संध्याकाळी मी म्हणलं, स्वामी मला अडचण लय आल्या, काय करू, मला काय समजेना. माझ्या घरात पण असंच व्हायला लागलंय, मला नक्की काय झाले मला समजेना, कुठं माझं चुकलंय, कशा पाय एवढ्या अडचणी त्या. लेकरा बाळांना घरात म्हणजे सगळीकडे लेकरं बाळ आजारी, आमच्या घरात भांडणं, पैशाची अडचण, कुठलं काम करायला गेलं तर काम कुठलं होईना. स्वामी नक्की मला काय पिडा लागले, मला खरंच समजना. कुठं देव बघायला जाऊ, कुठं काय करा जाऊ. बाहेर देव बघायला गेलं तर माझा कुठं विश्वास पण बसत नाही बाबा. अंगात येते, हे येते, हां येते थोडं, मी काय त्या देवाला नावं ठेवत नाही, पण एवढंच की माझा तिथं विश्वास नाही. मेन म्हणजे माझं जे काय आहे स्वामींवर विश्वास आहे, आणि मेन माझ्या कर्मावर विश्वास आहे. आपण जे कर्म करेल तिथं आपलं परत फेडा येते. मग असं हां, मी म्हणत ह्या जन्मात मी लय वाईट केलंय, मी काय नाही, हात चुकून काय घडलं असेल ती काय मी सांगू शकत नाही. पण एवढंच की मी माझ्या हातानं कोणाचं वाईट केलेलं नाही, मेन म्हणजे. आणि आपलं मन स्वच्छ आहे मेन म्हणजे. मला कोणाचंच वाईट करायचं नाही, आणि नाहीच आपल्या मनातच येत नाही कोणाचं वाईट करायचं. मेन म्हणजे लोक मस्त माझं वाईट चित्ते ते, पण आपण कोणाचं वाईट चितत नाही. मग त्या संध्याकाळी मी तसं बोलले आहे, आणि झोपली आणि सकाळी उठून सगळं स्वयंपाक वगैरे आवरला. म्हणलं जरा गहू आणायचं दळायला, मी सुपर मार्केटला चालली होती. गाडीवर बसून थोड्या अंतरावर गेली, मला एक लेडीजनं हात केली. लेडीज असेल किमान एक 40-50 वर्षाची लेडीज असेल ती. हात केल्यावर मी थांबली. मग ती म्हणली मला असं पुढं सोड. मग सोड म्हणल्यावर मी म्हणलं हो सोडते म्हणलं. बसली ती माझ्या पाठीमागं बसून मला सांगायची, बाळा आणि तुझ्या कुलस्वामीची पूजा कर, त्यांची भक्ती कर. तुझ्या कुलस्वामीला तू मानत नाहीस, तू पूजा करत नाहीस, तू भक्ती करत नाहीस, तू फक्त समर्थच म्हणतेस, असं म्हणली. मी म्हणलं, मावशी तुम्हाला कसं माहीत? तर काय नाही बाळा, मला सगळं कळते. आणि म्हणजे कोण काय करते मला माणूस बघता क्षणी सगळं करते. माणूस बघितलं मी सगळं सांगते म्हणली. मला सगळं कळते, माझ्या घरात लय मोठं देवस्थान आहे म्हणली. बरं म्हणलं मावशी खरंच मला लय त्रास व्हायला, पिडा लागले म्हणलं. मी हे खरं आहे म्हणलं, मी कुलस्वामीचं करत नाही, पण मी करेन म्हणलं. काय करा, पण कुलस्वामी कुठलाही मलाच माहीत नाही म्हणलं. आमच्या घरचा काय नाही म्हणले, नामस्मरण चालू कर म्हणले कुलस्वामीचं. आणि उपवास धर म्हणली, आमोशाला नारळ वगैरे फोडत जा म्हणली, तू करत नाहीस म्हणली ही गोष्ट. आणि मेन म्हणजे माझ्या घरात जे चाललंय तिला कसं माहिती. ती सांगितली तुझ्या नवऱ्याचं म्हणजे नवऱ्याला तू भांडतीस, नवऱ्याला सकाळ उठून किरकिर करतीस. हां ते खरं आहे, आम्ही नाही म्हणत नाही. सकाळी उठलं की माझ्या नवऱ्याच्या भागा हातून चालूच असतं भांडण. हे करा ते करा, उठा ह्या त्या असं, म्हणजे सगळ्या घरात असं प्रत्येकाच्या घरात चालतं सोडा. पण मी पण माझ्या नवऱ्याला किरकिर करते. माझा नवरा शांत असतो, माझा नवरा काय कोणाला काय बोलत नाही. मग होय मावशी म्हणलं, खरं आहे म्हणलं. मग उत्तरले त्यांना मी म्हणलं, मावशी मी दुसरीकडे जाणार, तुम्ही इकडं हे तर सोडलं. तिथं एका ठिकाणी त्यांना सोडलं, म्हणजे थांबले त्यांनी. आणि त्यांना मी विचारलं, मावशी तुम्ही काय काम करताय? त्या मावशीने मला काय सांगा अक्षरशः माहिती आहे का? ती मावशी म्हणायला लागली, मी एका म्हाताऱ्याची सेवा करते म्हणली. म्हटलं कुठलं म्हातारा आहे? तर हाय असंच म्हणली, म्हाताऱ्यांची मी सेवा करते. मावशी तुम्हाला पगार किती आहे? तर ती म्हणली मला 10,000 पगार आहे. म्हणले एकच म्हातारा आहे का अशी नाही म्हणली, एकच म्हातारा आहे म्हणली. एकाच म्हाताऱ्याची सेवा करते, त्याने मला 10,000 रुपये देतात. मला तेव्हा माझ्या डोक्यात टूबच पिटली नाही. ती अक्षरशः सगळं मला सांगत होती. म्हणजे मी तिला मी माझ्याबद्दल काही सांगितलं पण नाही, काय विचारलं पण नाही, तरी पण ती सांगत होती. मला तेव्हा काय सुद्धा वाटलेलं नाही. आणि मी घरात नंतर येऊन विचार केला, बाबा असं म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे काल मी माझ्या मिस्टरांना सांगत होते, बाबा असं एक लेडीज गाठ पडलेली. तेव्हा माझ्या डोक्यात टूप पेटली. कारण का मी स्वामींना विचारून बोलून बडबडून झोपलेली, बाबा मला नक्की काय झाले सांगा, मला कशाला पिडा लागले कशाचं. कारण का स्वामींनी पण सांगितले, म्हणजे कुलस्वामीची आपण जोपर्यंत आपल्या घरच्या कुलस्वामीची पूजा करत नाही तोपर्यंत आपल्याला काही सुद्धा आपल्या घरात चांगलं होत नाही. ही स्वामींनी पण सांगतात, तुझ्या कुलदेवतेला जप, मग तुझं चांगलं होईल पुढं. तसं माझं पण झालंय. मग ते खरं आहे, मी माझ्या कुलस्वामीची पूजा करत नाही, कारण का मला माझा कुलस्वामीच माहीत नाही मेन म्हणजे.
त्याच्यामुळे मी पूजा करत नाही. पण नाही, आजपासून म्हणजे त्या दिवशीपासून गुरुवारपासून मी ठरवलेलं की बाबा म्हणजे कुलस्वामी त्या मावशी मलाच म्हणजे ती बाई कोण आहे हे मी सांगू शकत नाही, पण माझं हृदय बोलते बाबा ते आपल्या स्वामीनेच मला सांगून गेलेत. स्वामी त्या बाईच्या रूपात येऊन मला सांगून गेले की बाबा तू असंच तुला पिढायला तुला असं कर. तेव्हापासून खरंच माझं एक मन हलकं वाटायला लागलं मला. आणि 2 दिवसात आमच्या नवरा बायकोत भांडण नाही. परत मुलगा माझा आजार होता तो बरा झाला. आणि ती मावशी जसं सांगून गेले तसं माझ्या खरंच आयुष्यात मला 2 दिवसात फरक पडला आहे मला. ती मी सांगू शकत नाही काय झालं कशानं, पण मला तर वाटतं माझ्या स्वामीनेच मला सांगून गेले, त्यांनी सांगितले मला. एवढाच माझा अनुभव आहे, बाकी काय नाही. आणि मला एवढं जास्त बोलता येत नाही, सांगता येत नाही. माझं जसं काय मला बोलता येते तेवढा व्हिडिओ मी करून तुमच्यामार्फत पोचवायचा प्रयत्न केला आहे. काय चुकलं असतं तर मला माफ करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.